जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई, हार्मोनियम राहुल रणकुंतलवार, तबला वैभव केसकर, गीत सारे जग से न्यारा, गायन सिटी प्राईडच्या निगडी शाखेचे विद्यार्थी आणि निरूपण नागेश जोशी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. नमस्कार. वन्ही तो चेतवावा या मालिकेतून आपण भारतभूमीची गौरवगीते काही महिन्यांपासून समजून घेत आलो आहोत. याच परंपरेतील एक गीत घेऊन आज मी तुमच्यासमोर आलो आहे. जसं विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती म्हणजे राष्ट्राचं वैभव, प्राचीन भारताची उज्ज्वल परंपरा म्हणजे राष्ट्राचं वैभव, स्वातंत्र्य समरातील होमकुंडात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास म्हणजे राष्ट्राचं वैभव, कृषी आणि तांत्रिक प्रगतीच्या वाटेवरून भारताची अविकसित राष्ट्र ही प्रतिमा पुसून विकसित राष्ट्र अशा नव्या प्रतिमेची ओळख जगाला होणं हे जसं एक वैभव, तसंच नैसर्गिक संपत्तीने नटलेली आपल्या राष्ट्राची नैसर्गिक समृद्धता हे देखील एक वैभवच म्हणावं लागेल. निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेले हे माणिक मोती आपण पुन्हा पुन्हा पाहावे, त्याची अनुभूती घ्यावी असे एका अनामिक कवीला वाटले आणि त्यातून सारे जगसे न्यारा न्यारा हे ये देश हमारा हे नितांत सुंदर असे काव्य जन्माला आले. या काव्यातून कवी भारताच्या वैभवशाली निसर्गाचं वर्णन करताना दिसतो. हे काव्य ऐकताना कुठेही अवघडलेपणा येत नाही. साध्या सोप्या वाक्यरचनेतून कवीला मिळालेले हे पायसदान तो आपल्यासमोर ठेवतो आहे. ते ऐकताना आपलाही ऊर भरून येतो आणि नकळतपणे आपणसुद्धा या वैभवापुढे नतमस्तक होतो. या काव्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कडव्याच्या शेवटी कुदरत ने अपने हाथों से इनका रूप सवारा है ही ओळ एखाद्या पालुपदासारखी येत राहते. यातून कवी आपल्यावर जसा दातृत्वाचा संस्कार करून जातो, तसेच हे सौंदर्य टिकवण्याची, त्याला हानी न पोहोचवता आपल्या परीने ते सांभाळण्याची आणि पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याची एक कर्तव्य भावनाही आपल्या ठिकाणी जागृत करतो असं मला वाटून गेलं. संगीत आणि प्रवासाबरोबरच ही सृष्टी देखील आपल्या आनंदात सतत भर घालत असते. तसं पाहिलं तर या निसर्गाचं सानिध्य सर्वत्र आहे. फक्त घराची तावदानं उघडण्याचा अवकाश की ते अंगणातून उठून आपल्या घरामध्ये प्रवेशतं. उगवतीचा देव आपल्या सोनेरी किरणांसह आपल्या घराची दारे खिडक्या उघडण्याची वाट बघत थांबलेला असतो. पौर्णिमेचा शीतल चंद्रमा आपल्या दुधाळ स्नेहाची माया आपल्यावर पाखरण्यासाठी आतुर झालेला असतो. कारुण्याच्या अमृताचे कुंभ भरून आलेला मेघ जेव्हा जलधारांनी सृष्टीवर बरसतो तेव्हा निर्माण होणारा मृदगंध आपल्याला उत्साही आणि उल्हासित करतो. या भारतभूमीतील प्रत्येक ऋतू हा आपला उत्सव साजरा करताना दिसतो. फक्त तो पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी दृष्टीची आणि मनाची कवाडे उघडावी लागतात.
ज्या सृष्टीने आपल्या हातांनी हे वैभव घडवले आणि आपल्या देशाला नटवले, तो भारत देश इतरांपेक्षा वेगळा आहे, अशी ही रचना आपल्याला वाचताना जाणवते. आपल्या देशाची भौगोलिक रचना पाहता या सृष्टीच्या रूपाची विविधता ही किती प्रकारची असावी, असाही एक विचार ही रचना वाचताना मनामध्ये तरळून गेला. हिमालयातील दार्जिलिंग, नैनिताल अशा ठिकाणी गेलो आणि तेथील 8-9 हजार फूट उंचीवर असणाऱ्या एखाद्या ठिकाणाहून समोर दृष्टी गेली तर पर्वतांच्या 80-100 मैल आडव्या पसरलेल्या रांगाच रांगा दिसतात. त्यांच्याही पलीकडे आणखी उंच आणि आभाळ तोलून धरतील अशी हिमशिखरेही दृष्टीस पडतात. ही शिखरे आपल्या राष्ट्राचं रक्षण करणारे जणू काही बुरुजच. तर दुसरीकडे सूर्योदयाच्या क्षणी प्रकाशाचा पहिला किरण जेव्हा या शिखरांवरती पडतो, तेव्हा अपूर्व तेजाने जळाळून उठणाऱ्या त्या पर्वतराशी आपल्या डोळ्यांची पारणं फेडतात. तेव्हा या सृष्टी वैभवाचं किती वर्णन करू आणि नको असं या कवीला होऊन जातं. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेली ही धनसंपदा तो शब्दबद्ध करताना पुढील कडवी रचत जातो. सृष्टीच्या या अगाध लीलांचा त्याला साक्षात्कार होतो तो पक्षीगण आणि फुलांमधून. फुलं ही सृष्टीचं वैभव. प्रत्येक ऋतूत हे वैभव आपल्याला उत्कंठित करतं, अचंबित करतं. पावसाळ्यात फुलणाऱ्या सोनचाफ्याचा आणि बकुळ फुलांचा बहर, श्रावण सरींमध्ये सचैल स्नान केलेल्या डोंगरावर पसरलेली गवतांची हिरवीगार झालर आणि त्या झालरीमधून अलगद डोकावणारी, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणारी तांबडी, पिवळी, पांढरी, किरमिजी रंगांची गवत फुलं. गुलाबाचे विविध रंगी सुंदर ताटवेच्या ताटवे आपल्यासमोर तर रंगांचं प्रदर्शनच मांडतात. फुलाफुलातील प्रत्येक रंगछटा वेगळी आणि ती उठून दिसणारी. आणि अशा वेळी त्या फुलांमधून मधुकण वेचण्याची असलेली चिमुकली आणि विविध रंगांची रानपाखरे. असं म्हणतात पारव्यांचे घुमणे, कोकिळेचे सहजतानता आणि पाखरांच्या गळ्यातून त्यांच्या उडत्या फडफडत्या पंखांमधून नवनिर्मितीचे वृंद संगीत मैफिलीची शोभा वाढवतात. अशी ही सृष्टी आपल्याला प्रत्येक ऋतूत रूप, रंग, गंधमय होऊन गेलेली दिसते. उत्साह आणि उल्हासाची ही भरती माणसानं आपल्या हृदयात साठवून ठेवावी आणि या सृष्टीशी एकरूप होऊन जावं असं तर कवीला या ठिकाणी सांगायचं नसेल ना. चंद्र चांदण्यांची शीतलता ही जशी आपल्या मनाला प्रसन्नता देते, तसेच या मातेच्या अंकांवरून वाहणाऱ्या नद्या देखील आपले भरणपोषण करताना दिसतात. या नद्यांच्या महानतेचं वर्णन करावं तेवढं थोडं. सुंदर श्वेतवस्त्र धारण केलेली, मनमोहक रूपाची, ऐश्वर्य संपन्न अशी नर्मदा, तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असणारी गंगा, रामायणात दशरथाची राजधानी अयोध्येतून वाहणारी शरयू, कृष्ण रंग लेवून कृष्णमय होऊन गेलेली यमुना, उंच आणि सुंदर लाटांनी शोभून दिसणारी तुंगभद्रा, ज्ञानदेवाच्या आळंदीतील इंद्रायणी, पंढरीच्या पांडुरंगाचे चरणकमल धुणारी चंद्रभागा, जगतस्वामिनी सिंधू आणि भारतवर्षाची पोषण करती सौभाग्यवती अशी गोदा. आणि या नद्यांना मिळणाऱ्या असंख्य उपनद्या ज्या गावातून मार्गस्थ होतात, त्या गावांच्या भरणपोषणाची जबाबदारीही त्या आनंदाने उचलतात. आम्हा भारतीयांसाठी या जलवाहिन्या म्हणजे आमची तीर्थोदकेच. इथे भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याच नद्यांच्या काठी आणि उंच पर्वत राशींच्या सानिध्यात आपल्या हिंदूंची तीर्थस्थाने आहेत, जिथे गेल्यावर सृष्टीचं भव्य दर्शन तर होतंच, त्याबरोबरीनेच सृष्टीच्या त्या नियंत्याच्या एकतानतेचा अनुभवही येतो. बालपणी रवींद्रनाथांनी आपल्या वडिलांसमवेत अशा हिमशिखरांचे अपार सौंदर्य आणि उदात्त गांभीर्य प्राशन केले होते. मोठेपणात पद्मा नदीच्या विशाल प्रवाहात महिनोन्महिने नावेत बसून निसर्गाचा आस्वाद घेतला होता. वाल्मिकी, कालिदास, भवभूती, रवींद्र आणि आपल्या वेद उपनिषदांची रचना करणारे महान ऋषीमुनी हे या सृष्टीच्या एकतानतेशी एकरूप झाले. म्हणूनच त्यांच्या रचना वाचताना आपल्याला तिथे निसर्गाचा सुगंध आणि ओलावा पाहायला मिळतो. मन आनंदाने भरून येतं आणि नकळत माझे हात जुळूनी येती छातीवरी अशी क्षणभर का होईना परंतु अवस्था होऊन जाते. असे हे महादान देऊन आपल्याला समृद्ध करणाऱ्या आपल्या भारताला म्हणूनच आपण मातेचा दर्जा दिला आहे.
कारण देतेपणाची वृत्ती ही मातेच्याच ठिकाणी अधिक असते. मातेचा दर्जा हा देवाच्याही वरचा दर्जा. ज्या मातेने आपले पालनपोषण केले, लढिवाळाने आपल्या अंगाखांद्यावर मुक्तपणे बागडू दिले, अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज भागवली, त्या मातेच्या वैभवाचं जतन करणं या पुढील काळातील आपलं कर्तव्य असणार आहे. आणि हे कर्तव्य आपण चोखपणे पार पाडू असा आशावाद कवी शेवटच्या चरणातून मांडतो. चला तर मग निसर्गाचं वेड असणारे असे लाखो हात निर्माण करूयात असा संकल्प करून या रचनेचा आनंद घेऊयात. निर्भय होकर हम सबने इसकी रक्षा करना. जय भारती, जय भारती.
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा.